भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये भव्य स्वागत होतंय, काय सांगाल? मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीच्या सगळ्याच पदाधिकारी कार्यकर्ते, आमच्या जिल्ह्याचे इथले अध्यक्ष, शहरातले सर्व अध्यक्ष, सर्व महिला अध्यक्ष, महिला सर्व पदाधिकारी आणि सगळेच आमचे पक्षाचे कार्यकर्त्यांचं मनापासूनचे आभार मानते की त्यांनी आज या ठिकाणी माझं अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीने स्वागत केलं. खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांनी मला या ठिकाणी आमदार म्हणून पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली, मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली, ते आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा, आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल साहेब असतील आणि सर्वच माझे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानेन की त्यांनी पुन्हा एकदा मला मंत्रिमंडळामध्ये महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक महिलांसाठी, बालकांसाठी विशेष काम करण्याचा प्रयत्न हा माझा निश्चितपणाने राहील. महिला बाल विकास मंत्री आहेत, पालकमंत्री पदासाठी देखील मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होते, कशा प्रकारे त्याकडे बघता? नाही, स्वाभाविक आहे, कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी. मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील. पण एक आहे की महायुतीचे मंत्री म्हणून किंवा महायुतीचे आमदार म्हणून रायगड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये आम्ही विकासात्मक दृष्टीने एकत्रितपणाने किंवा महायुती म्हणून एकत्रितपणाने काम करण्याचा प्रयत्न हा सकारात्मक पद्धतीने निश्चितपणाने करणार आहोत. नाही, मला असं वाटतं की हे आपल्यामध्येच ती अफवा आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब आणि भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचा त्यांचा अनुभव हा लक्षात त्या ठिकाणी घेता ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना भेटायला गेलेले आहेत. त्यामुळे त्याच्यापेक्षा अधिक काही आपण त्याच्यामध्ये समजण्याचं काही कारण नाहीये. त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या सगळ्यांचे ते मार्गदर्शक आहेत आणि त्यामुळे ते राज्याच्या काही वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांना भेटले असावे. त्यामुळे त्याच्या पलीकडे काही या गोष्टीकडे पाहण्याचं किंवा त्याचे काही निकष लावण्याचं कारण नाही. एक चीज देखते हैं कि एनसीपी जहां सत्तारूढ़ सरकार के दौरान तो मजबूत हो रही है, नेता मजबूत हो रहे हैं, लेकिन ग्राउंड पर एनसीपी जो है कमजोर होती दिख रही है, कार्यकर्ताओं को ताकत देने की कोशिश नहीं चल रही है. क्या तैयारी होगी अब इस बार? मुझे लगता है कि जहाँ पे हमारे 41 एमएलए जीत के आए हैं, इसका मतलब हमारा जो संगठन है वो मजबूत हो रहा है, इसलिए हमारे इतने एमएलए जीत के आए. कोई भी, जब मैं आज एमएलए की ओर से जब चुन के आई हूँ तो मैं अकेली अदिति तटकरे नहीं आई हूँ. मेरे कार्यकर्ता है, सारे पदाधिकारी है, वोटर्स है, उन्होंने जब संगठन के माध्यम से हमें वोटिंग की है तब हम इस ओहदे तक पहुंच पाए हैं. तो हमें, मुझे लगता है कि आगे भी अभी कार्यकर्ताओं की सब चुनाव आएंगे, महानगर पालिका हो, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हो, नगर पालिका हो, जिला परिषद, पंचायत समिति हो और या फिर ग्राम पंचायत हो, उसमें ज्यादा से ज्यादा हम कार्यकर्ता जो है, हमारे जो नेता है वो जिनको यहाँ पे अपॉर्चुनिटीज देंगे, उनका काम हम करने की कोशिश करेंगे. जितना काम कार्यकर्ताओं ने हमारे चुनाव के लिए किया है उससे कई गुना ज्यादा काम हम उनके लिए निश्चित रूप से करेंगे. नवी मुंबई महानगर पालिका में चुनाव आने वाले हैं. एक समय था जब एनसीपी की ही सत्ता महानगर पालिका में थी, लेकिन आज हाशिए पर दिख रही है नवी मुंबई में एनसीपी. क्या कोई खास रणनीति है आने वाले समय में महानगर पालिका? मुझे लगता है कि एक तो संगठन बढ़ाना है, वो हर एक पार्टी का अपना अपना अधिकार होता है. तो वो प्रयास हम अजितदादा के नेतृत्व में, तटकरे साहब है, प्रफुल्ल पटेल सर है, उनके नेतृत्व में हम करेंगे ही. वो तो एक बात है. और महायुति भी है और उस ओर से भी हमारे जो तीनों भी राज्य के जो नेता है वो जो भी हमें सूचना या आदेश देंगे उसका पालन हम निश्चित रूप से करेंगे. थैंक यू.